नगर सेवक, आपला नगर सेवक, माझा नगर सेवक, माझा नगर सेवक, आया नगर सेवक, आपला नगर सेवक, माझा नगर सेवक, आया नगर सेवक। सावेडी गावठाण ते बोलेगाव ते निंबळक बायपास पर्यंतच्या सुमारे 8 कोटी रुपयांच्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा माजी स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या पाठपुराव्यातून व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला। कुमारसिंह वाकळे पाटील यांनी प्रभागात विकास कामांचा डोंगर आमदार संग्राम भैया जगताप यांच्या माध्यमातून उभा केला आहे। विकास कामातून भौगोलिक विकासाबरोबरच आर्थिक विकास साधला जातो। दळणवळणाची लिंक जोडली गेली की नागरी वसाहती वाढत जातात। त्यामुळेच नगर शहरासह उपनगरातील रस्ते दर्जेदार पद्धतीने बनवण्याचं काम सुरू आहे। बोलेगाव हे आता ग्रामीण भाग राहिला नसून एक मोठे उपनगर झालंय। शहरातील नागरिकांना निवडणुकीच्या काळात विकास कामांचे दिलेले वचन पूर्णत्वास जात आहे याचा मला आनंद आहे। विकास कामातून शहराला नावलौकिक मिळवून देत आहे। माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी बोलेगाव नागापूरच्या विकास कामांसाठी सतत पाठपुरावा केला असल्यामुळे खेडेगावचे रूपांतर शहरात झाले आहे। गेल्या 10 वर्षात मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे मार्गी लावली आहे। आपली पिढी सुसंस्कृत व्हावी आणि आध्यात्मिकतेची गोडी निर्माण व्हावी यासाठी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याकरिता मंदिर परिसरात सभा मंडपाचं काम उभं केलं आहे। लवकरच गांधीनगर आणि गणेश चौक येथील प्रलंबित रस्त्याची कामे मार्गी लावणार आहे। शासनाच्या माध्यमातून विकास कामांसाठी आणलेल्या निधीचा वापर कुमारसिंह वाकळे हे योग्य पद्धतीने करत असल्याने बोलेगाव परिसरात विकासाची कामे उभी राहिली आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। अनेक नागरिकांची बोलेगाव भागात रहिवासासाठी तसेच उद्योगधंद्यासाठीची पसंती वाढत असल्याने येथील रस्त्यांची कामे प्रामुख्याने आपण हाती घेतली। काही दिवसातच शहर आणि बोलेगाव भागाला जोडणाऱ्या सीना नदीवरील पुलाचं देखील काम सुरू होणार आहे। काही वर्षांपूर्वी या भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय होती, परंतु माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या माध्यमातून येथील भागांचा विकास साधला जात आहे असं त्यांनी सांगितलं। खरं तर आपल्याकडे आज या बोलेगाव निंबळकचा रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होत आहे आणि होत असताना आता बरेच मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली, काहींनी भावना देखील व्यक्त केल्या की कशी परिस्थिती होती। आणि पंकजने देखील मगाशी सांगितलं, मला थोडा हसायला आलं। पंकज म्हणला काय म्हटलं, डरक ही आता। पण खरं तर आपण जर पाहिलं तरी सगळी पूर्वी काळामध्ये पंकज ही आपली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट व्हायच्या अगोदर ही सगळी ग्रामपंचायत परिसर होता आणि म्हणून ग्रामपंचायत परिसर असताना हा भाग देखील वेगळ्या भागाला जोडलेला परिसर होता आणि म्हणून आज देखील आता निंबळक तसं पाहायला गेलं तर आपल्याकडे येत नाही, पण तरी देखील की कुठेतरी ज्यावेळेला 2 गावं रस्त्याच्या माध्यमातून जोडले जातात, नदी असेल तर पुलाच्या माध्यमातून जोडले जातात, तर त्या भागाचा निश्चित रूपानं एक फक्त भौगोलिक विकास नाही होत, आर्थिक विकास देखील होत असतो। आणि म्हणून आपण देखील त्याच प्रकारे आज या रस्त्याच्या माध्यमातून हे दोन्ही योग साधलेला आहे की ज्या वेळेला दळणवळण वाढणार आहे, अगदी पलीकडच्या भागातून या भागातून शहरामध्ये जातील, तर तुम्हाला सांगतो इथं आपण जसं ग्रामीण भागामध्ये आपण पूर्वीपासून पाहतो की शेतीबरोबर आपला प्रत्येकाचा जोड धंद्याचा व्यवसाय असतो, दुधाचा असायचा। आणि म्हणून ज्यावेळेला रस्त्याला वर्दळ वाढेल, जसं महाराज आपण सांगितलं की आता पूर्वी 6 वाजता गाड्या बंद व्हायच्या, आता 2-2 वाजता सुद्धा रात्री गाड्या जातात। ज्यावेळेला लिंक जोडली जाईल पुढेपर्यंत, रस्ता पूर्णपणे फुल बेगनी चालू होईल, तर तुम्हाला सांगतो आपण आपल्या शेतीमध्ये इथं छोटा मोठा काहीतरी व्यवसाय दुकान जरी सुरू केलं तरी आपल्याला शेती बरोबर तो जोड व्यवसाय चालू होणार आहे। त्यामुळे रस्त्याचा उपयोग हा आपल्याला व्यावसायिकदृष्ट्या फक्त भौगोलिक विकास नाही होणार, आर्थिक देखील सुबत्ता या आपल्या परिसरामध्ये येण्याचं काम होणार आहे। विकासाबरोबर कामांबरोबर रस्त्याबरोबर रस्त्याची जेव्हा निर्मिती होती तर त्यावेळेला हा सगळा एक अर्थकारण हे त्याची जोडलेलं असतं, त्याच्या माध्यमातून लोकांच्या देखील कुटुंबामध्ये सुबत्ता येत असते। आणि म्हणून जसं आपण सांगितलं की आता भाव वाढू द्या, रस्ता झाला की ऑटोमॅटिक सगळं भाव वाढत जातो। पूर्वी माणूस येत नव्हता, मागच्याच आमदारकीमध्ये मला लोक म्हणायचे सारखं आलं की रस्ता रस्ता, मी व्हायचो जसं कुमार म्हणाला सांगितलं एखाद्या कॉलनी ते सांगतात की तुमचं काम नाही का मत लागत, मी सुद्धा त्यांना त्याच वेळेस सांगितलं होतं
म्हणलं 2019ची विधानसभा लढण्याच्या अगोदर तुमचा बोलेगावचा रस्ता मी केला नाही तर तुमच्या गावात येणार नाही, आमदारकीचा प्रचार मत मागायला, असंही त्यावेळेस मी सांगितलेलं होतं. आणि आता नव्हतं सांगितलं या आता झाल्यावर या रस्त्याच्या अगोदर तेव्हा कुमार भाऊ सांगितलं कोण होते तर ते निंबळक जोडावं लागेल. मी त्यांना म्हटलं जाहीर नाही सांगत पण तुम्हाला सांगतो की तुम्हाला सुद्धा फोन करणार नाही मत मागायला, तुम्ही रस्ता करून देतो, खाजगी सांगितलं. त्याला विरोधाचा भाग जाऊ द्या. पण हे सगळं काम ज्यावेळेस होतं आम्हालाही मनापासून आनंद होतो की आपल्या प्रयत्नांना यश येतं, आपण कुठेतरी प्रयत्न करत असतो. आज बोलेगावमध्ये जेवढी मंदिर आहेत महाराज, तुमच्या सर्वांची मागणी असायची की मंदिर परिसर तू सत्य घ्या, वर्षभर तुम्ही 12 महिने अध्यात्म धर्म याच्या पलीकडे जात नाही आणि ते केलंही पाहिजे. त्याचं कारण असेल तर पुढची पिढी ही संस्कारिक नसली आणि संस्कार कुठून मिळत असतो तर अध्यात्मामधून मिळत असतो. आणि म्हणून अध्यात्म आणि धर्म आणि संस्कार एकत्रित याचा कुठतरी हा एकत्रितपणाने कुठतरी उपक्रम राबवावा लागतो आणि त्याच्याकरता एक आपण सत्याच्या माध्यमातून त्याला एक चांगल्या प्रकारची जोड देण्याचं काम करत असतात. आणि म्हणून आपल्या भागामध्ये आज आपण जर पाहिलं एक 6-7 वर्षापूर्वी जर तुम्ही आठवलं एकाही मंदिरापुढे सभा मंडप नव्हता. आज आपण 5, 6, 7, 8 सभा मंडप सांगू शकतो. राहिले असतील 1-2 मंदिर राहिले असतील ते देखील पुढच्या त्या काळामध्ये करणार आहोत. आणि म्हणून या विकास कामाबरोबर अर्थकारण म्हणजे इथं दळणवळण वाढणार आहे, व्यावसायीकरण वाढणार आहे, त्याचबरोबर अध्यात्माकडे देखील आम्ही बारकाईने लक्ष दिलं. आणि म्हणून प्रत्येक सभामंडप आज इथं देखील या हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये सभामंडप पाहायला मिळतो तर त्याचा देखील बारकाईने लक्ष ठेवण्याचं काम कुमार भाऊ या ठिकाणी करत असतात. पण हे सगळा योग आपण फक्त रस्ता, पाणी, वीज, गटर हे तर करतच आहोत, ते प्राथमिक सुखसुविधा आहेत. पण ह्याच बरोबरीनं दळणवळण वाढलं पाहिजे, व्यापारीकरण वाढलं पाहिजे, व्यवसायीकरण वाढलं पाहिजे, लोकांच्या कुटुंबामध्ये सुबत्ता आली पाहिजे. आणि त्याचबरोबरीने हे अध्यात्म आणि धर्माचं काम हे सगळा एक चांगला योग कुमार भाऊ आपण सगळ्या मंडळींनी पुढाकार घेऊन साधण्याचं काम त्या बोलेगाव सारख्या उपनगरामध्ये केलं आहे. समोर भगवान प्रभू रामचंद्र आणि या दोन्ही दैवतेच्या मध्ये आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो होतो आणि एकत्रित म्हणजे चांगल्या गोष्टी करता, चांगल्या कार्य करता, शुभ कार्य करता आपण एकत्रित आलो आहोत. त्या निमित्तानं आज या ठिकाणी बोलेगावचा बराच काही कायपरा झालेला आहे नाही का. बोलेगावमध्ये लाईट नव्हती, बोलेगावमध्ये रोड नव्हता, बोलेगावमध्ये सारे खड्डे होते, बोलेगावातच काय पण साऱ्या परिसरामध्ये नुसत्या बोलेगावात मध्ये साऱ्या परिसरामध्ये. पण चला किती जरी काही केलं तर आपल्याला आज या ठिकाणी आणि कुमार भाऊ सारखे खंबीर नेते आपल्याला भेटले आणि खंबीर नेते भेटून आपल्या या खेड्यात आपले गाव खेडे होते पण शहर करून टाकलं, शहर करून टाकलं. नाहीतर या हनुमान मंदिरापुढे आपले खड्डेच होते नाही का. आपण बऱ्याच दिवसापर्यंत सप्ताह करत होतो पण इथं पाणी साचत होतं. आज आपल्याला शहरापेक्षाही सुंदर अशी व्यवस्था दिली म्हणून सर्व समाजाच्या वतीने त्यांना धन्यवाद देत आहे. आणि त्यांचे ते खंबीर नेते आपले नगर शहराचे लाडके आमदार, खरोखर लाडकेच आमदार आहेत नाही का, आहेत आणि कार्यही तसंच आहे. आपल्या या परिसरामध्ये खूप प्रयत्न करून कुमार भाऊ, मी चला कामाचं तर आहे तर सर्वांना माहिती आहे, पण कुमार भाऊ हे दिवसात फिरतात. मी नेहमी सांगत असतो ते आम्ही रात्री पुढे भजन असेल, कीर्तन असेल ना, रात्री 12-1 वाजता 2-2 वाजता फिरत असतात. आणि ते जोपासून त्यांचं पाऊल इथं लागले आहेत तोपासून या परिसरामध्ये काही धक्का नाही का, काही धक्का नाही, काही धक्का. ते पहाटे 4 वाजता असतात, रात्री 12 वाजता असतात आणि त्यांचं पूर्ण लक्ष इकडे आहे या परिसरामध्ये. आणि त्यांना मी तुम्हाला सांगून गेलो खंबीर नेता भेटलेला आहे नाही का. नगर शहराचे लाडके आमदार संग्रामभाई जगताप यांना भगवंताने नक्कीच अशी त्यांना शुभेच्छा देत आहे की त्यांना या कार्याकरता अनेक प्रकारचं आयुष्य वाढो आणि सर्व समाजाने त्यांच्यावर असं लक्ष ठेवून त्यांना इथून पुढं आणि ते कायमस्वरूपी आमदार खासदार झाले पाहिजे हे सर्वांना सांगून टाकतो. या ठिकाणी आपले समुद्रराव बारसकर नाही का हे धैर्यवान नेते आहेत म्हणून यांना सर्वांनी पाठिंबा द्या इथून पुढं हे सर्वांना सांगून या ठिकाणी भगवान हनुमानासमोर या ठिकाणी 2 शब्दांच्या थांबतो आहे. त्यांना सर्वांच्या वतीने धन्यवाद. काही काळापूर्वी या भागातील परिस्थिती बिकटच होती, परंतु आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून आपण येथील विकासाचा अनुशेष भरून काढत आहोत. सावेडी गावठाण ते बिरोबा मंदिर ते निंबळक बायपास पर्यंतच्या या महत्त्वाच्या रस्त्याचा कामाचा शुभारंभ आज होत असल्यानं समाधान वाटते. आज MIDC मध्ये काम करणाऱ्या नोकरदार वर्गाला या रस्त्यांमुळे निंबळक बायपासला लवकर पोहोचून आपल्या नियोजित ठिकाणी वेळेत आणि सुरक्षित पोहोचता येणं शक्य होणार आहे. 10 वर्ष या सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत असताना आमदार संग्राम जगताप यांचा अनुभव कामी आला.
प्रभागातील विकास कामे करत असताना जिथे कुठे आम्हाला अडचण आली तिथे आमदार संग्राम जगताप यांनी काम केले. प्रभागातील सुज्ञ नागरिक तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या पाठबळामुळेच आम्ही प्रभागाचा विकास करू शकलो. प्रभागातील 8 चौकांचं सुशोभीकरणाचे कामे हाती घेतले असून लवकरच या सुशोभीकरणाच्या माध्यमातून प्रभागाचा कायापालट होण्यास मदत होणार आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून नगर शहराने विकासाची भरारी घेतली आहे. मंदिर तिथे सभामंडप संकल्प आमदार संग्राम जगताप यांनी हाती घेतलाय. प्रभागातील अनेक रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ लवकरच आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होऊन कामे पूर्णत्वास येतील. कोणावरही टीका टिप्पणी करण्यापेक्षा समाजातील जनतेच्या अडीअडचणी तसेच प्रभागाच्या विकासासाठी आपला वेळ घालवला पाहिजे असं आम्हाला आमदार संग्राम जगताप हे नेहमी सांगत आले आणि आम्ही देखील याच मार्गावर चालत असून बोलण्यापेक्षा प्रभागातील विकासाच्या कृतीतून आम्ही स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रभागातील रस्ते, ड्रेनेज, कचरा, मैला व्यवस्थापनाचे कामे मार्गी लागत असल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या सुटण्यास मदत होत आहे असं कुमारसिंग वाकळे यांनी म्हटलंय. आज आपल्याला माहिती आहे की आपल्या या सभामंडपासमोर अतिशय चांगला कार्यक्रम आज आपला होऊ राहिलेला आहे. परिस्थिती भीमसेन मामांनी सांगितली, तुकाराम भाऊंनी सांगितली तशी खराबच होती पूर्वी, पण आज आपण पुढं प्रगतीच्या दिशेने आपला प्रभाग हा नेऊ राहिलेला आहे. आज आपल्याला माहिती की सावळीपासून बेरवा मंदिर आणि आपल्या विटभट्टीपासून ते निंबळक बायपास पर्यंत हा महत्वाचा रस्ता ही एक महत्वाची प्रगतीचं लक्षण आहे. कारण हा 3-4 गावांना बायपासला जोडणारा हा रस्ता आहे. या रस्त्यामुळं नागापूरच्या या पलीकडच्या भागातले म्हणजे निंबळक आणि खारेकर जुने आणि बायपास वरून जे आपल्या प्रभागातल्या लोकांना जे पुण्याला मुंबईला जायचं झालं तर आपल्याला पूर्वी शहरातून बऱ्याच लांब जावं लागायचं, पण संग्रामबाईंनी हा रस्ता आपल्याला करून दिल्यामुळं हा आपल्याला लवकरात लवकर बायपासला आपण आपल्या प्रभागातून पोहोचल्या जाऊ. आणि आपलं जे बोलेगाव गांधीनगर भागातल्या नागरिकांना सुद्धा MIDCत सुद्धा जायचं झालं तरी सुद्धा आपल्याला त्या बायपासने एकदम संग्रामबाईंनी आपल्या सगळ्याची सोय ती करून दिली. सर्वात महत्वाचं 10 वर्षामध्ये काम करताना संग्रामबाईंचा अनुभव आम्हाला कामी आला. प्रत्येक वेळेस कुठं ना कुठं आम्ही जिथं कमी पडल्यावर संग्रामबाईंची एक ताकद आमच्या मागे उभी राहिली आणि त्याच्यामुळे संपतदादा मी या राजकारणाच्या पटलावर पुढं ना पुढं चांगलं खेळतोय. कारण त्याचं कारण आहे की जे आमच्या मागे जी ताकद उभी जी संग्रामबाईंची आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद याच्यामुळे हे काम होत असतात. ठरलेलं आहे वाढदिवसाच्या वेळेस की यावेळेस 50,000च्या लीडने आपल्याला संग्रामबाईंना निवडून आणायचं. कारण त्यांची जी कामं झालेली शहरामध्ये आपण कोणत्याही प्रभागात आपण जर फिरलो तर संग्रामबाईंचं काम आपल्याला कोणत्याही चौकात, गल्लीत, कॉलनीत, नगरमध्ये कुठं ना कुठं पाहायला मिळवायचं. पूर्वीच्या आमदारांनी इतकं काही शहराचा विकास केला नाही त्यामुळे आपलं शहर मागं आलं, पण संग्रामबाईंच्या माध्यमातून आज या नगर शहराने विकासाच्या बाबतीत एक भरारी घेतलेली. आपल्याला माहिती या भागामध्ये आता अमोल शेठ म्हणले की 50-60 लाख रुपये रेट आला पाहिजे, 30 लाख रुपयापर्यंत संग्रामबाईंमुळे आलाय. आता हे 65 एकर भरल्यावर 40 लाख पर्यंत येणार आहे आणि आता भैया अजून काहीतरी चांगलं आपल्याला देतील की जेणेकरून आपल्या प्रभागामध्ये 8 चौकाचं सुशोभीकरण आहे. चांगले विद्युत रोषणाईचे चौक सुशोभीकरण संग्रामबाईंच्या माध्यमातून की ते हे काम बसत नव्हतं, पण संग्रामबाईंनी आयुक्तांशी चर्चा करून ते काम आपल्याला दिलं. आज आपण ज्या सभामंडपासमोर आहे ते अतिशय चांगलं झालंय आणि असे सभामंडप मंदिर तिथं सभामंडप करण्याचा संग्रामबाईंचा एक मानस. आज आपण पाहिलं की बऱ्याचशा रस्त्याचे आपले उद्घाटन सुद्धा नाहीये की त्यांची तारीख आपल्याला मिळत नाही. तारीख मिळत नाही म्हणजे प्रत्येक दिवशी दररोज त्यांचं उद्घाटनाचंच काम आहे आणि विकासाचं काम आहे. हे एक पॉझिटिव्ह काम आहे. दिवसभर त्यांचा वेळ हा फक्त उद्घाटनासाठी आणि कार्यक्रमांसाठी जातो. कोणावरही टीका ते करत नाही ना, आम्हालाही सांगतात कोणावर टीका करायची नाही, कारण आपला वेळ आपण आपल्या जनतेच्या कामामध्ये त्या जनतेने आपल्याला जे आपल्याला सगळ्या नागरिकांनी आपल्याला जे विश्वास टाकून या ठिकाणी 10 वर्ष काम करण्याची संधी दिली त्याचं सोनं करण्याचं काम संग्रामबाईंनी आम्हाला हे केलेले. आज तुम्हाला माहिती आहे की चौकाचा रोड
जसं राधाकिशन नाना म्हणाले की तुमची वक्रदृष्टी त्या रस्त्यावरची आठवून द्या, पण नाना वक्रदृष्टी नाही, चांगली दृष्टी आहे. संग्राम भाईंची माझी चर्चा झाली आणि एवढ्यात साहेब म्हणले की त्या रस्त्याची पाहणी करू आणि काम चालू करू. फक्त त्या इतर नगरसेवक त्या कामावर लक्ष देत होते म्हणून आम्ही काही त्याच्यामध्ये लक्ष दिलं नाही. आता काही कोणी नगरसेवक नाही त्याच्यामुळे मी सुद्धा काम तिथं जाऊन करू शकतो. लवकरात लवकर दर्जेदार भारी रस्त्याचं काम मी तुम्हाला म्हणजे संग्राम भाई करून देतील हा मी तुम्हाला शब्द या मारुती मंदिरासमोर देतो. तोच नाही तर आपल्या गांधीनगरचं सुद्धा काम संग्राम भाईंनी व खासदार साहेबांनी हे मंजूर केलेलं आहे. तसंच आपल्या भारत विक्रीपासून जे आपल्या गांधीनगरचं ड्रेनेज लाईनचं पाणी सर्व रस्त्यावर येतं, म्हणजे आपल्या 60% भागाला ड्रेनेज लाईन नाहीये. त्याच्यापैकी साहेबांनी जे आपल्याला पूर्वी बोलेगावची लाईन दिली त्याच्यामुळे आपल्या 30% भागाचा प्रश्न सुटला आणि आता त्यांच्या अंतर्गत आपण 1.5 कोटी रुपयाची ड्रेनेज लाईन भारत विक्री ते निंबळक रोड ते खारवाड्यापर्यंत जी प्रमुख लाईन असते ती मंजूर केलेली. त्यामुळं इतर कॉलन्या सर्व गांधीनगर असन, श्रीरामनगर असन, बालाजीनगर असन किंवा शनिराम असन आणि या संभाजीनगरची काही बाजू अर्जुन नगर असन हे सर्व भाग, हनुमान नगर असन, ह्या सर्व भागाचं पाणी आता तिथून जाणार आणि पाणी तिथून गेलं तर जो रस्त्याला गटारीचं पाणी साचून जो रस्ता आपला खराब व्हायचा तो रस्ता सुद्धा इथून पुढे टिकणार आहे आणि त्या आजारातून रोगराईतून बाहेर आपल्याला या संग्राम भाईंनी काढलेला आहे. त्यामुळं आपल्याला सुद्धा त्यांच्या आमदारकीच्या वेळेस आपण त्यांच्यासाठी झटलं पाहिजे, कारण चांगले माणसं निवडून आले तरच आपल्या शहराचा विकास होणार आहे. कारण मी प्रत्येक ठिकाणी कॉलनीमध्ये गेल्यावर सांगत असतो की काम नाही केलं तर मला मतदान करू नका. संपत दादा सुद्धा तेच सांगते की आम्ही जर तुमचं काही काम नाही केलं तर आम्हाला निवडून देऊ नका. कारण संग्राम भाईंनी आम्हाला कायम वारंवार सांगितलेलं आहे जोपर्यंत तुमच्याकडे सत्ता आहे तोपर्यंत जनतेचे काम करा. तुम्हाला जिथं अडचण असेल तिथं मी तुमच्या मागे उभा आहे आणि जिथं जिथं अडचण येते म्हणजे आपली समजा निधीची बँकच संग्राम भाई आहे ते जेवढा फंड आपल्याला रिलीज करतील त्याच्यावरच आपले हे खालचं काम चालू आहे. कारण किती काय झालं तर जो देतो त्याचं आपण नाव घेतलं पाहिजे. जसं बऱ्याच ठिकाणी कॉलनीमध्ये तुम्हाला वाटतं का मी करतो, पण आपली बँक रिझर्व्ह बँक संग्राम भाई आहे, त्यांच्याकडून जे तेच आपण खाली फक्त विनियोग आपण चांगला करतो, जे जनतेला जे गरजेचं आहे तेच देतो. हे सुद्धा संग्राम भाईंनी आपल्याकडे पाहून ओळखलंय म्हणून त्यांनी कधी आपल्या बोलेगाव नागापूर भागाला निधी देताना कधी त्यांनी आखडला नाही. तसं पाहिलं तर नगरसेवक 73 आहे, पण समजा आपल्या भागाला संपत दादाला उजवा हात त्यांचा कायम आहे, एक आकडा 0 ते कायम वाढून आपल्याला निधी देतात आणि त्यामुळे आपल्या प्रभागाची कामं होतात. कारण त्यांना सुद्धा जाणीव आहे, शहरामध्ये ते दररोज कार्यक्रमाला फिरतात. आपला भाग हा नवीन वसाहती वाढून राहिलेला आहे, इथं रस्ते लाईट पाणी काहीच नाही आणि त्यांच्या माध्यमातून आता आपण आपला प्रभाग चांगला नंदनवन करण्याचं काम, गणेश चौकाचा रस्ता चांगला दर्जेदार करण्याचं काम, गांधीनगरचा रस्ता दर्जेदार करण्याचं काम आणि आता हा निंबळक रोड आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचं काम आपण संग्राम भाईंच्या माध्यमातून आणि आशीर्वादाने करणार. आता आपल्या सीना नदीवरचा 9.5 कोटीचा पूल सुद्धा संग्राम भाईंनी तो आपल्याला मंजूर करून दिला. येत्या काळामध्ये त्याचं सुद्धा उन्हाळ्यापर्यंत काम चालू होईल असा संग्राम भाईंनी आपल्याला तुमच्या म्हणजे शब्द त्यांनी आपल्याला दिलेला आहे की ह्या उन्हाळ्यापर्यंत तो पुलाचं सुद्धा काम सुरू होईल. आपल्याला माहिती जुना पूल हा बरेच 30-40 वर्षापूर्वीचा असेल आणि ते सुद्धा आता फार कमकुवत झालेलं आहे. आपली या भागातली वसाहत वाढत चाललेली अतिशय अत्याधुनिक पूल आपल्याला त्यांच्याकडून मिळणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, बाजार समितीचे माजी सभापती अभिलाष ढिगे, हरिभक्त परायण तुकाराम महाराज कातोरे, राधाकिसन महाराज कातोरे, भिवसेन महाराज कोलते, अमोल लगड, सचिन जगताप, ज्ञानदेव कापडे, मारुती कापडे, विजय वाकळे, मच्छिंद्र वाकळे, दिलीप वाकळे, नाथा वाटमोडे, बाळूअण्णा वाकळे, रंगनाथ वाटमोडे, भीमा वाकळे, बबन कराळे, रूपचंद कळमकर, गुलाब शेख, रमेश वाकळे, किसनराव भिंगारदिवे, राम कदम, साधनाताई बोरुडे, रजनी आमोदकर आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन इंजिनियर पंकज वाकळे यांनी केले. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.